एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस सर, आली माझ्या मागे. काय काय तर आज दिवसभरांपासून असं बोलायला वेळच नाही मिळाला, बिकॉज मी एक दोनदा शूटसुद्धा केलं, पण घरी एवढा आवाज होता. बिकॉज हे घर जे आहे हे मेन रोडवर आहे आणि अगदी पुढे आमचं हॉटेल आहे, त्याच्यामुळे घरी पूर्ण स्पष्ट आवाज असतो आणि त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही. म्हणजे मी शूट केले आणि सगळ्या क्लिप्स त्या डिलीट केल्या. आणि त्याच्यानंतर जियानासुद्धा झोपलेली होती. मग जियाना झोपली तरी की आम्हाला चुपचाप बसून राहावं लागतं. आणि हिची लुडबुड बघा. तर इन्ही दिवसभरात काय काय केलं हे सगळ्यात आधी तुम्ही जाऊन बघून या. काय झालं, मी बोलू आता? हां, तू बोलते? हां, तू बोल आधी, घे बोल, बोल ना. हाय म्हण, हाय. झालं, मी बोलू आता? हां. तर इन्ही दिवसभरात आज काय केलं आणि आम्ही पण काय केलं हे सगळ्यात आधी तुम्ही बघून या आणि मग मी इथून पुढे काय ते नंतर तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी जियाना आणि मी भाजीचं सगळं सॉर्ट करून घेतला आणि 2 पिशव्या भरून घेतल्या, एक रोशुताईची आणि एक माझी. आणि जियाना बघा, सगळं भाजीचं जियानानेच भरलंय ना जियाना? हां म्हणते. व्हेरी गुड. बघू बघू मला. हां घे, टाक. हां ठेवून दे आता इथे, असं ठेव नाही आता, टाक. काय झालं? आणि आता चालली हा आजीला शोधायला, पण तिची आजी गेली आंघोळीला. बघा काय ग, आजी आंघोळीला गेली. ती सोडतच नाही मम्मीला, आंघोळीला नाही जाऊ देत, जेवण नाही करू देत, काहीच नाही. बघा ती रडते. आणि माझ्याजवळ प्रणवजवळ यायचंच नाही आहे तिला. आता वॉशरूमच्या बाहेर उभी राहील आणि रडेल. चला मी तुम्हाला दाखवते. हे जियाना, अगं ती आंघोळ करायला गेली. बघा, ये माझ्याजवळ, ये ये ये. हे बघा येत पण नाही माझ्याजवळ. जा मग आजीला आजी आजी म्हण जा. आणि हे मागच्या 2 दिवसापासून सुरू आहे, म्हणून आम्हाला तसं छान वाटते. झरड बस. आणि ते प्रणामचं चालू आहे ऑफिस. झोपून होता ना, जसा माझा आवाज आला तसा उठून बसला. छान आराम झालेला आहे. तिची आजी गेली आंघोळ करायला. ती आजीला सोडतच नाही 2 मिनिटं पण. तुला मस्त त्रास देणार. नाही 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 देत, आजीलाच घेऊन जाऊ सोबत. A few moments later. दिवसभरापासून आमच्याकडे बिलकुल येत नव्हती. दिवसभरापासून नाही, हे मागच्या 2 दिवसापासूनचा सीन आहे. मम्मीला ती जेवण नाही करू देत. मम्मी अक्षरशः तिला पाळण्यावर घेऊन एका हाताने जेवते आणि एका हाताने तिला हातात घेऊन झोपत सुद्धा आहे. तिला यायचं सुद्धा नाही आमच्याजवळ. आणि सिनारिओ आता अगदी चेंज झालेला आहे. इथून 5 मिनिटापूर्वी मी सगळ्या बॅग्स पॅक केल्या, सगळं सामान भरलं आणि घ्यायचे आता चालू आहे आमची प्लॅनिंग की आता आपण निघू 5 मिनिटात. हे तिने ऐकलं, तिला आम्ही सांगितलं नाही. तेव्हापासून मला चिटकून बसलेली, मम्मीकडे नाही जायचंय. मम्मी मला म्हणते तू जाऊ नको, मी उद्या येणार आहे, आपण जाऊ. मग मला बोलते नाही, आम्हाला माई आबाकडे जायचं. बघा अशी असतात. काय आबा माई. आता 2 दिवसपर्यंत आम्हाला आबा माईसोबत बोलायचं पण नव्हतं आणि आठवण पण नव्हती आली. आईबाबांना फोन सुद्धा लावून दिला, पण नाही बोलायचं होतं तेव्हा आजी. आणि आता जसं नागपूरला जायचं नाव घेतलं तर आता आबामाईकडे जायचं. आता घरी पण नाही जायचं, सगळ्यात आधी आबामाईकडे चल. यस, खरंच खूप छान गेले, खूप एन्जॉय केलं, खूप आराम असा झालेला आहे. तर चला आता आम्ही निघतोय. प्रणवच्या ऑफिसचे कामं सुद्धा झाले, पूर्ण नाही झाले, मे बी तो घरी जाऊन करेल. पण आम्हाला जायचं आता एका फंक्शनमध्ये. तर ते कुठे जायचं हे तुम्हाला थोड्याच वेळ कळेल. रेडी होऊ, आम्ही घरी जाऊ, घरचं सगळं आवरू, मग जाऊ आम्ही उद्याच्या फंक्शनमध्ये. तर उद्या परत कुठेतरी जाणार आहे, ते कुठे हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. आजचा आमचा काही प्लॅन नव्हता तिथे जायचा, त्याच्या पाठीमागे पण एक रिझन आहे, ते मी तुम्हाला उद्याच सांगेल की का प्लॅन नव्हता, पण आम्ही का जातोय. तर येस, चला मग इथून पुढे काय होईल ते तुमच्याबरोबर आम्ही शेअर करूच. पण भंडाराचे 2 दिवस खरंच खूप छान होते आणि इथून गेल्यावर मम्मीला खूप मिस करेल. आणि हे प्रत्येक मुलींसोबत होते असं. आपलं घर सोडायची इच्छा नाही होत, जायची इच्छा, आनंद पण असतो आणि तेवढंच दुःखसुद्धा असते की आपण आपल्या आईवडिलांना सोडून जातोय आणि तेवढंच आनंदसुद्धा असते की आपण आपल्या घरी जातोय. दोन्ही आहे, मिक्स फिलिंग. काय
येस, कसं वाटले? छान वाटलंय, खूप आराम झाला माझा. ऑफिसचे कामं सुद्धा भरपूर होते. प्रॉपर म्हणजे जो रेस्ट पाहिजे होता तो झाला. पोट वाढला. कसं वाटलं म्हणजे कसं वाटलंय असं मी विचारणार होती की कसे वाटले हे 2 दिवस असं मला विचारायचं होतं. मी सेंटेन्सच अर्ध बोलली. आराम झाला मला. रिलॅक्स खूप झालं. हा. आणि हिचं सांग काय कुठे हिला नाही घेऊन जाऊ ना. ही आलीच कुठे आपल्याकडे 2 दिवस. हा जेना थांबते ना तू. मी बघा आजीला बाय सुद्धा नाही म्हटलंय ना तिने. बघ ना ती. मम्मी झाली इमोशनल. रडेल ती आता घरी जाऊ. ये मग पहिल्यांदा हवा घेऊन टाक. हवा कमी आजी. हो हो आणि हे रिच्युअल आहे आमच्याकडे. जेव्हा आम्ही मुली जेव्हा घरातनं निघतात तेव्हा आई वडीलच नाही पण जे आमचे हॉटेलचे सगळे वर्कर आहेत ते पण ॲज अ फॅमिलीच आहे. एवढ्या वर्षांपासून मला वाटतं 50 इयर्सपासून 60 इयर्सपासून म्हणजे जेव्हापासून ते बॉर्न झाले आहेत 4-5 वर्षाचे जे पोरं होते तेव्हापासून जे सगळे कामाला आहेत. पहिले आजोबांकडे होते आता पप्पांकडे आहेत सगळे. तर ते सगळे आमच्याकडेच म्हातारे सुद्धा झालेले आहेत. नातू नात्र्यांचे आणि म्हणजे 60-70 इयर्सचे असे आहेत सगळे. तर ते सुद्धा सगळे बाय करायला येतात. तर त्या आजी त्याच होत्या. तर त्याची आजी आल्यावर त्यांना जियाना आता बाय करायला. त्यांचे आजोबा आमच्याकडे काम करायला होते आणि आता त्यांची ती नातीन आहे. त्या नातीन सुद्धा आमच्याकडे आता त्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत. तर ते ॲज अ फॅमिली आहेत सगळे. फॅमिली मेंबर म्हणून आहेत सगळे वर्कर. तर ते सुद्धा बाय करायला सार करायला येतात आम्हाला. चला तर आम्ही पोहोचलोय घरी आणि इथे तर जरा जास्तच जल्लोष आहे. भंडारवर आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आता आहे एक बर्थडे पार्टी छान माझ्या मित्राच्या मुलीची. तर आम्ही तिथे जातोय. तर पटापट फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये निघू कारण आता वाजलेले आहे रात्रीचे 8. चला रेडी. आणि खूप लेट झाला. आता वाजले 9. हो 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 बेटा हो हो हो. तर येस बड्डेला जाऊ आणि मग ऑन द वे ऋषुताकडे पण जाऊ. तिचं सामान सुद्धा द्यायचं आहे माझ्या पप्पांनी पाठवलेलं. आणि मग रिटर्न घरी येऊ. उद्यापासून बॅक टू रुटीन. सकाळी 6ला उठायचं आहे. जिम आणि खरंच खूप छान वाटत आहे. 2 दिवसाचाच ब्रेक छान वाटतो है ना. प्रणव पण तेच म्हणतो की 2 दिवसाचा ब्रेक छान वाटतो बिकॉज तेवढ्या एक्झर्शनची सवय आपल्या बॉडीला होऊन जाते. तेवढ्या कामांची सवय आपल्याला बॉडीला होऊन जाते. त्याच्यामुळे मग जर जास्त पण रेस्ट झाला ना तर ते पण नको वाटतं. सुंदर दिसत आहे. थँक्यू. रोजच म्हणतो सुंदर आहे तर सुंदर म्हणायचं ना जियाना. मम्मा कशी आहे बेटा? स्ट्रॉंग. छान बोलली ती. आणि डॅडी कसे आहे? कसे छान. चल चल. फंक्शनला तर जायचं आहे पण सगळ्यात जास्त ज्यांना आपल्याला लागली आहे भूक. लागली आहे तुला पण? हां आपल्याला लेट झाला ना जेवायला. चला तर आम्ही इथनं ऑलमोस्ट 15 मिनिटात पोहोचू. तर आम्ही पोहोचलेलो आहे अभिजितच्या बाळाच्या
हे घे दीपाली. छान दिसत. थँक्यू. हॅपी बर्थडे. म्हटलं तुला छान पकडून आहे ती हातामध्ये. हा इथे करत आहे बायको माझी मदत. बापरे, मेले में बिछड़ी हुई 2 बहनें. जियाना कसा कुठे बीबी, कुठे आहे जियाना बीबी? प्रणव करतोय प्रणवची ऑफिसची कामं, घरची सगळी कामं झालेली आहेत. हा, घर क्लीन आहे, सगळ्या भाजीचं आणि सगळ्या गोष्टी लावून झालेल्या आहेत. कपडे अनपॅक झाली बॅग आणि झालं सगळे काम आटोपलेले. वी आर रेडी फॉर टुमॉरो. है ना प्रणव? बॅक टू रुटीन. चला, असा होता आजचा दिवस आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. अरे बापरे. बाय.